की लक्ष्मीबाई शिंदे त्यांच्या वारशामध्ये आपल्याकडे साधारणपणे पुरुषसत्ताक पद्धत असल्यामुळे घरातलं जे काय असेल ते नेहमी मुलाकडे राहतं. अशा वेळी शिंदेची कोणतीही गोष्ट त्या लक्ष्मीताई शिंदेंना मिळालेल्या साईबाबांकडून मिळालेली नाणी ही शिंदेची गायकवाडांकडे जातील कशी, हा पण एक मुख्य मुद्दा मांडला जातोय. थोडं सविस्तर त्याबद्दल सांगितलं तर बरं होईल. गायकवाडजी. नमस्कार. नमस्ते. अरुण शिंदे गायकवाड, लक्ष्मीबाई शिंदेचे नात शैलजाताई शिंदे गायकवाड यांचा मुलगा आहे आणि सध्या साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तर सन 1963-18 साली साईबाबांनी लक्ष्मीबाईंना 9 नाणी दिली, हा सर्व इतिहास सर्वांना माहीत आहे. त्याच्यानंतर ही 1963 साली ज्यावेळेस लक्ष्मीबाई वारल्या त्यावेळेस ही सर्व शिंदे कुटुंबीय म्हणजे माझे मामा, माझे जे 3 मामा होते ते सर्व विभक्त राहत होते. त्या लक्ष्मीबाईंना फक्त माझी आई, माझी आजी आणि माझे आजोबा नाना पाटील शिंदे म्हणजे हे शिंदे जे वारसदार स्वतःला म्हणवतात आज, त्यांनी कोणत्याही प्रकारची लक्ष्मीबाईंची सेवा केली नाही. त्याच्यानंतर सोनूबाई आणि नाना पाटील शिंदे यांची पण सेवा नाही केली. तर त्यामुळे हे त्यांना सांभाळल्यामुळं आणि हे सेवेचं प्रतीक आहे. साईबाबांना लक्ष्मीबाईंनी सांभाळलं म्हणून त्यांना ही चांदीची 9 नाणी मिळाली. त्याच्यानंतर सोनूबाई आणि लक्ष्मीबाई आणि नाना पाटील शिंदे यांना शिंदे कुटुंबियापैकी भास्करराव शिंदे म्हणजे माझे मोठे मामा, बाजीराव पाटील शिंदे माझे 2 नंबरचे मामा, ह्या दोन्ही कोणत्याबांनी सांभाळलं नाही. पर्यायीने माझ्या आईला त्यांना सांभाळावं लागलं, कारण वृद्धापकाळ झालेला होता. 1963 लक्ष्मीबाई जवळजवळ 108 वर्षाच्या होत्या. त्यानंतर ही नाणी सोनूबाईंकडे आली. 63 नंतर सोनूबाई 1980 ते 84 हे तोपर्यंत त्यांनी सांभाळली आणि त्यानंतर माझ्या आई सांभाळतात. तर हे सेवेचं प्रतीक आहे. हे काही कोणाची प्रॉपर्टी नाही, 7-12 उतारा नाही. ठीक आहे की प्रॉपर्टी ही मुलाकडे आली पाहिजे, परंतु सेवेचं प्रतीक असल्यामुळे आणि स्वतः सोनूबाईंनी 1970 साली मृत्यूपत्र लिहून दिलेले आहे माझ्या आईला आणि त्याच्यावर त्या काळातल्या ग्रामस्थांच्या, आज जे ग्रामस्थ म्हणताय की मी खोटे नाणे दाखवतोय, तर त्याच ग्रामस्थांचे आजोबा पंजोबांनी माझ्या आईला सह्या करून दिलेल्या आहेत. ही सर्व 9च्या 9 नाणी शैलजा शंकर गायकवाड यांच्याकडे आहेत. आणि त्याचा 2000 साली आम्ही ट्रस्ट तयार केलेला आहे. गेल्या 25 वर्षापासून आम्ही नाणी आमच्या घरी पूजेत ठेवतो, बाहेर ठिकठिकाणी बोलवतात, मंदिरामध्ये बोलवतात, आमच्याकडे सेलिब्रिटीज येतात. ह्या 25 वर्षात हा वाद कधीही उद्भवला नाही, पण आजच हा वाद का उद्भवला जातो, याच्या मागचे काय राजकारण आहेत याचा पण लवकरच शोध लागेल.